नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमी वरती. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता 2025 मध्ये आपली जवळपास 10 ते 12 हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे आणि नुकतीच 2024 च्या जी पोलीस भरती त्याचा रिझल्ट लागलेला आहे. जवळपास सर्व जिल्ह्यांचा आणि मुंबई पोलीस भरतीचा सुद्धा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता येणारी जी भरती असेल आपली ती 2025 मध्ये जवळपास आपण बघितलं 10 ते 12 हजार पदांसाठी जवळपास जागा निघणार आहे. त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची. त्या अगोदर तुम्हाला पोलीस भरतीसाठी काय-काय गोष्टी महत्त्वाच्या आहे, त्या आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. हे लक्ष ठेवायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं 12th पास आहे, 12वी पास म्हणतो मी कंप्लीट, 12वी असणार आहे नाही, कारण की 12वी म्हणजे आता जर 2 महिन्यात जागा निघाल्या, तुमचं 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. ओके, रिझल्ट लागलेला असावा. ठीक आहे. हां ना, 12वी तुम्ही अपिअर नसावे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. आणि बाकीच्या गोष्टी आपण इथं बघणार आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी सेशनमध्ये नवीन असेल त्यांनी एकदा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट आपल्यापर्यंत नक्कीच मिळत राहील. बघा, यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला फिजिकल बघायचं आहे. शारीरिक चाचणी काय असणार आहे? तर यामध्ये शारीरिक चाचणी आपण जर बघितली, पोलीस शिपाई पदाबद्दल आपण बोलतो इथं. ही पोलीस शिपाई पदाबद्दल इथं दाखवतो आपण. शारीरिक चाचणी असेल ही पोलीस शिपाई पदाबद्दल. ठीक आहे. पोलीस शिपाई. पोलीस शिपाई आणि पोलीस चालक यांची शारीरिक चाचणी ही वेगळी असते, फिजिकल टेस्ट हे लक्षात ठेवायचंय. बघा, मेल शारीरिक चाचणी पुरुष काय असेल, 1600 मीटर धावणे आहे आपल्याला, त्यासाठी 20 गुण आहे. त्यानंतर बघा, 100 मीटर धावणे यासाठी 15 गुण आहे. ओके. त्यानंतर गोळा फेक आहे, शॉर्टपुट, याला 15 गुण आहे. टोटल असं 50 गुणांची आपली काय असते, फिजिकल टेस्ट असते. आता मागच्या 2 वर्षामध्ये म्हणजे या वर्षी आणि मागच्या वर्षी असं झालं की पहिले मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी असं झालं की पहिले फिजिकल नंतर लेखी परीक्षा असेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता नवीन चेंजेस काय होतं आपल्याला ते बघावं लागेल. सेम राहता का, चेंजेस होतो का, पहिले लेखी होते नंतर ग्राउंड होते, आपल्याला बघावं लागेल. पण पहिले ग्राउंडच होईल, कारण त्यांनी सांगितलेलं आत्ताच्या याच्यामध्ये की ऑगस्ट पर्यंत त्यांना फिजिकल टेस्ट संपवायची, पावसाळा सुरू होण्याअगोदर. हां, म्हणजे लवकरच आपलं ग्राउंड चालू होईल. ॲड येऊन हे लक्षात ठेवायचं आहे. ही असेल शारीरिक चाचणी तुमची फिजिकल टेस्ट पोलीस शिपाईसाठी. पोलीस शिपाईसाठी महिलांसाठी काय असेल शारीरिक चाचणी बघा, फिजिकल टेस्ट. तर 800 मीटर धावणे, 800 मीटर धावणे. ओके. त्यानंतर 100 मीटर धावणे. ओके. आणि गोळाफेक. ओके. या असेल टोटल 50 गुणांसाठी. बघा, 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक असं 3 इव्हेंट असतात. ओके. 3 इव्हेंट आहे फक्त. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हे झालं पोलीस शिपाई महिलांसाठी. ठीक आहे. पोलीस शिपाई महिलांसाठी. नंतर बघा, पोलीस शारीरिक चाचणी असेल ही पोलीस चालक. पोलीस चालक. कशासाठी? पोलीस चालक. काय असेल? 1600 मीटर. ओके. 30 गुण असेल 1600 मीटरला. त्यानंतर गोळाफेक 20 गुण असेल. असे टोटल 50 गुणांची आपली टेस्ट असते. फिजिकल टेस्ट आहे ना, पोलीस चालकसाठी. ओके, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, शारीरिक चाचणी महिला, फिजिकल टेस्ट. ओके. पोलीस चालक. ठीक आहे. 800 मीटर धावणे. ओके. त्यानंतर गोळाफेक. ओके. हे लक्षात ठेवा आणि 50 गुण टोटल असतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे यामध्ये 2च इव्हेंट असतात पोलीस चालक मध्ये. हे लक्षात ठेवायचं, कारण की त्यासाठी वेगळं पुन्हा जे चालक आहे त्यांच्यासाठी वेगळं पुन्हा हे असतं ड्रायव्हिंग टेस्ट. ओके. बघा, शारीरिक चाचणी पुरुष, आता हे असेल एसआरपीएफ. ओके. हे फक्त एसआरपीएफ आहे. एसआरपीएफ साठी बघा काय असेल, तर 5 किलोमीटर धावणे 50 गुण असेल. त्यानंतर 100 मीटर धावणे 25 गुण असेल. आणि गोळाफेक असेल 25 गुण. टोटल 100 गुणांची टेस्ट असते, फिजिकल टेस्ट एसआरपीएफची. 5 किलोमीटर धावणे 50 गुण. 5. आता याच्यामध्ये पण टायमिंग असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कोणत्या टायमाला धावायचं असं नाही, किंवा कोणत्या टायमाला 100 मीटर किती मिनिटात करा असं नाहीये. त्याच्यामध्ये टायमिंग दिलेला असतो, की बा एवढ्या एवढ्या सेकंदात एवढ्या एवढ्या मिनिटात तुम्हाला एवढं अंतर कव्हर करणं गरजेचं आहे, किंवा एवढ्या डिस्टन्सवर तुमचा गोळा गेला तर एवढे मार्क्स तुम्हाला मिळेल, हे तुम्हाला असतं. हे लक्षात ठेवायचं आपलं. ठीक आहे. यस. ते फक्त आपण एक बघतोय जनरल की काय काय फिजिकल टेस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, वयोमर्यादा काय असेल, बरेचशा विद्यार्थ्यांचं होतं सर वयोमर्यादा काय असेल. हे वयोमर्यादा आपण पुरुष बद्दल बघतोय. पुरुष आणि महिला यांच्यामध्ये सारखंच काही फरक नाही. ओके. जो म्हणजे पुरुष महिला इथं दोन्ही दिलेले आहे. ओके. येस. आता बघा, याच्यामध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस चालक. पोलीस चालक मध्ये किमान वयोमर्यादा ही 19 असते. किमान पोलीस चालक मध्ये. ही पोलीस शिपाईची झाली. बाकीचं ऍज इट इज असेल, फक्त इथं 19 19 असतं. पोलीस चालक हे लक्षात ठेवायचं आपलं. ठीक आहे. बघा, खुला प्रवर्ग जे आहे,
त्यासाठी किमान 18 वर्ष मॅक्झिमम 28 आणि जे मागास प्रवर्ग आहे किमान 18 वर्ष आणि मॅक्झिमम 33 वर्ष हे लक्षात ठेवायचं आपल्याला. प्रकल्पग्रस्त उमेदवार जे आहे 18 वर्ष, 45 वर्ष कमाल वयोमर्यादा. किमान सगळ्यांना 18 वर्ष तर आहेच. ओके. यामध्ये 45 वर्ष दिलेले प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त माजी सैनिक उमेदवार जे आहेत, त्यांनी उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी इतका 3 वर्ष इतका राहील हे लक्षात ठेवायचं. म्हणजे झाल्यानंतर रिटायरमेंट झाल्यानंतरची गोष्ट आहे ती. त्यानंतर पदवीधारक अंशकालीन उमेदवार 55 वर्ष आणि अनाथ जे आहेत त्यांचं 33 वर्ष लक्षात ठेवायचं. ओके. येस. आणि महिला समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे उमेदवार. महिला उमेदवार बघा 18 वर्ष, खुला प्रवर्ग 28, मागास 33. ओके. खेळाडू उमेदवार असेल तर 18 वर्ष. ओके. आणि 28 प्लस 5, 33 प्लस 5. ठीक आहे. जे नॉर्मल असेल. पोलीस पाल्य असेल तर 18 वर्ष, 28 वर्ष, 33 वर्ष. ठीक आहे. गृहरक्षक असेल तर 18 वर्ष किमान, खुला प्रवर्ग 28 वर्ष, मागास प्रवर्ग 33 वर्ष. ओके. आणि माजी सैनिक माजी माजी सैनिकावर अवलंबून असलं म्हणजे मुलगा, मुलगी, पत्नी, उमेदवार हे जर असेल तर किमान 18, खुला प्रवर्ग 28 प्लस 3 आणि मागास प्रवर्ग 33 प्लस 3 हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. तर ही वयोमर्यादा आहे. ओके. त्यानंतर बघा महिला उमेदवारांकरता हाईट किती असावी? यामध्ये 150 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. पुरुष उमेदवारांकरता 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. हे लक्षात ठेवायचं. आणि पोलीस शिपाई चालक साठी जे आहे तर ही 168 आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके. यामध्ये पोलीस शिपाईच आहे. पोलीस चालक मध्ये याच्यामध्ये 3-3 तुम्हाला एक्स्ट्रा दोन्ही मध्ये असणं गरजेचं आहे. 3-3 सेंटीमीटर जास्त असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवायचं. ओके. आहे ना. पुरुष उमेदवारांकरता बघा न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. आहे ना. लक्ष द्या. यामध्ये दिले हा पुरुष उमेदवारांकरता छाती जी आहे न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामध्ये 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके. येस. त्यानंतर बघा हे असेल तुमचं पोलीस शिपाई चालक. ओके. 158 सेंटीमीटर आणि 168 सेंटीमीटर यामध्ये 3-3 सेंटीमीटर शिपाईपेक्षा हाईट जास्त असते असावी लागते हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट काय काय लागेल की बॉस महत्वाचे डॉक्युमेंट जे तुम्हाला लागणार आहे. तर पोलीस भरतीची तयारी करताय आणि फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, 12वी उत्तीर्ण, शाळा सोडल्याचा दाखला, है ना, लिव्हिंग सर्टिफिकेट आपण जो म्हणतो, जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल मध्ये तुम्ही मोडत असेल एनसीएल आहे ना, लागू असल्यास म्हणजे कॅटेगरीला असेल तर नॉन क्रिमिनल लागेल तुम्हाला. व्हॅलिड असावं ते हे पण लक्षात ठेवायचं. अधिवास डोमिसाईल सर्टिफिकेट, जर एखाद्या वेळेस ग्रॅज्युएशन झालं असेल तर पदवी प्रमाणपत्र, आधार कार्ड, एमएससीआयटी प्रमाणपत्र हे तुम्हाला नियुक्तीनंतर सादर करू शकता असं म्हणलेलं. जर तुमचं नसेल आता सध्या तर तुमचं जर नियुक्ती झाली तुम्ही नंतर ते देऊ शकता. पण असेल वेळ तुमच्याकडे करू शकता तुम्ही टाईप एमएससीआयटी लावून द्यायचं. खेळाडू प्रमाणपत्र असेल स्पोर्ट्सचं तर ते असल्यास, आर्थिकदृष्ट्या मागास असल्यास प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचं प्रमाणपत्र, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचं प्रमाणपत्र लागेल. भूकंपग्रस्त पोलीस पाल्य असल्यास ते प्रमाणपत्र आणि स्वतःची स्वाक्षरी आणि सही आणि स्वतःचा पासपोर्ट फोटो लेटेस्ट वाला हे सगळं लेटेस्ट पाहिजे स्वाक्षरी आणि फोटो. ओके. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेच्या आहे. जे विद्यार्थी 12वी आता झालेले मागच्या वर्षी ज्यांनी एक्झाम दिलेली किंवा जे नवीन आहे जुने त्यांच्यासाठी माहिती उपयुक्त आहे. जशी मला देता येईल मी तशी दिलेली. जर तुम्ही व्हिडिओ मध्ये नवीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जेवढी माहिती तुम्हाला तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवता येईल तेवढी पोहोचवा. कारण की आता 2 महिन्यामध्ये आपली 10 ते 12,000 पदांसाठी भरती होणार आहे. ओके. आणि त्या दृष्टीने आपण रोज संध्याकाळी बघा मी काय म्हणतो, रोज संध्याकाळी 8:50 रोज संध्याकाळी म्हणजे 9च्या दरम्यान पोलीस भरतीचं पीवायक्यू सिरीज चालू केलेली आहे. है ना, टॉपिक वाईज म्हणजे आतापर्यंत जी 2023-24 ला पेपर झाले त्याचे टॉपिक वाईज आपण पीवायक्यू सिरीज घेतो हे लक्षात ठेवायचं. हा. त्यामुळे तुम्ही अटेंड करा आणि ज्याला वाटत असेल बेसिक पासून मॅथ्स रिझनिंग लावायचंय तर संतोष के अकॅडमी आपलं ऍप प्ले स्टोअरला, प्ले स्टोअरला. ओके. यावर बॅच आहे मिशन खाकी म्हणून, तुम्ही ऍप डाउनलोड करा किंवा युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप आहे. है ना, त्यावर तुम्हाला बॅच मिळून जाईल. ओके. बेसिक पासून तयारी करत असाल तर करायची असेल एकदम. आणि पीवायक्यू सिरीज साठी तुम्ही युट्यूबवर सेशन अटेंड करू शकता रोज, जेणेकरून तुम्हाला समजेल कसे प्रश्न होते काय होते. ठीक आहे.
तर अभ्यास करा प्रॉपर सिलेबस मराठी जी-के, जी-एस आहे आणि मॅथ्स रिझनिंग आहे. टोटल 100 मार्काचं. 100 मार्क्स, 100 क्वेशन लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा. रिप्लाय तुम्हाला नक्की देण्यात येईल. ओके. थँक